myself Prachi Gorde. Hi, I'm Dr. Praveen Gorde. We are home buyers from Stellar Symphony by B Spaces. ॲक्च्युली हा फ्लॅट घेण्याचं कारण म्हणजे रावेत एरिया आणि लास्ट 6 months आम्ही एक्सप्लोअर करत होतो की कुठे आहे की जे एखादी गोष्ट आपल्याला जी मनात भरते जेव्हा आपण फर्स्ट टाईम पाहतो, असं कुठलाच असा फ्लॅट नाही की आम्ही एक्सप्लोअर केला नाही किंवा पाहिला नाही ह्या एरियामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव अ डॉटर, शी इज 4 year old आणि तिचं ॲडमिशन आम्ही कन्फर्म केलं. सो हा एरिया आमचा फिक्स झाला. फर्स्ट मोटिव्ह आमचा हा होता. मग त्यानंतर की तिच्या नियर बाय प्रायोरिटीज की 4 kilometers आत आम्हाला घर हवं होतं आमचं की ह्या एरियात आम्हाला पाहिजे. आणि लास्टली आम्ही जेव्हा इथे स्टेलर सिम्फनीमध्ये आलो, येस की तिथेच क्लिक झाला आम्हाला की येस दिस इज आर होम. म्हणजे स्पेशली जे किचन आहे, जे व्हेंटिलेशन आहे किचनचं, दॅट वॉज म्हणजे की नाही इथे सनलाईट आहे, तो येतो आहे प्रॉपर. आणि आम्हाला इथे म्हणजे मला असं वाटलं की नाही इथे सगळ्या गोष्टी प्रॉपर होऊ शकतात. ज्या प्रॉपर्टीज आम्ही आजूबाजूच्या पाहिल्या तिथे मोस्ट ऑफ द किचन हे डक्टमध्ये ओपन होत होते. मग तिथे ना सनलाईट, तो फ्रेशनेस, ते काहीच नव्हतं. एक पॉझिटिव्ह वाईब्स ह्या कुठंच नव्हत्या. सो वी आर हॅपी दॅट वी आर इन अ नाव स्टेलर सिम्फनी. की जसं हिने सांगितलं की किचनमध्ये लाईट व्हेंटिलेशन आलं पाहिजे, तो एक मुद्दा आहे. जसं ती म्हणाली की आमची जी 4 वर्षाची मुलगी आहे शार्वी, साधारणतः तिच्या स्कूलमुळे आम्ही एक डिसाईड केलं की साधारणतः तो एरिया पॅक झाला पाहिजे. ह्या प्रोजेक्ट्सला मॅक्झिमम रोड फ्रंट आहे की जो तो बाकीच्या प्रोजेक्ट्सला नाही आहे. मग जर रोड फ्रंट जर चांगला असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला तिथलं जे काही प्रॉपर्टीचे काही व्हॅल्युएशन आहे ते फ्युचरमध्ये पण वाढणार आहे आणि आत्ता पण त्याला तसं बऱ्यापैकी एक डिमांड राहील. दुसरी गोष्ट अशी की याचा जो रावेत एरिया आहे, रावेत एरियाचा DP प्लॅन जो गुगलवरती अवेलेबल आहे तो पण आम्ही एक व्हेरीफाय केला. आणि याचं आमच्या लक्षात आलं की ह्या एरियाच्या समोर एक्झॅक्टली किंवा ह्या प्लॉटच्या एक्झॅक्ट समोर एक्झॅक्टली एक गार्डन एरिया आहे. म्हणजे आपण जेव्हा वास्तुशास्त्राच्या प्रमाणे जेव्हा ती गोष्ट बघायला जातो तेव्हा तुमच्या लक्षात येतं की त्याच्या एंट्री पॉईंट्स खूप गुड आहेत. त्याच्या ज्या काही व्हेंटिलेशन प्रॉपर्टीज आहेत, लाईट व्हेंटिलेशन असेल, विंड व्हेंटिलेशन असेल, ते प्रॉपरली मेंटेन केलेलं आहे. आणि आपण असंही म्हणू शकतो की त्यांचा वास्तुशास्त्र कंप्लायन्स हा मच बेटर दॅन अदर प्रोजेक्ट्स आहे. आणि नंतर मग आम्ही स्टेलर सिम्फनी ॲक्च्युली वी आर हॅपी टू अनाउन्स वन मोर थिंग दॅट वी हॅव बुक 2 flats इन स्टेलर सिम्फनी बाय B Spaces. थँक्यू थँक्यू सो मच.